तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपलं विश्वा व्लॉग्स मध्ये. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपलं विश्वा व्लॉग्समध्ये. तर आज आपण चाललोय पुण्यातील फेमस गुलटेकडी मार्केटला. आणि तुम कितने आदमी हो बाबूलाल? मैं तो एक ही आदमी हूँ गब्बर बहन। इथून पुढचा व्लॉग कंटिन्यू करा तुम्ही पण. मी पण करतो बाहेरून. तर त्यानंतर आम्ही बसलो डायरेक्ट पीएमटी मध्ये जाऊन, आणि पीएमटी मध्ये आम्ही पास काढणार होतो. डायरेक्ट पास काढून डायरेक्ट 40 रुपयाचा पास काढला तर आपण दिवसभर पीएमटी मध्ये फिरू शकतो. तर पास काढला आम्ही आणि बसलो पीएमटी मध्ये. त्यानंतर आम्हाला उतरायचं होतं हडपसरला. तर आम्ही उतरलो हडपसर मध्ये. हडपसर मधून आम्हाला लगेच पीएमटी सापडली. जाओ 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 जाओ, दुर्गाष्टमी के बाद आना, जाओ जाओ। और डायरेक्ट स्वारगेटची सापडली. नंतर स्वारगेट वरून त्यानंतर स्वारगेट वरून आम्ही डायरेक्ट गेलो गुलटेकडी मार्केटला. आणि त्यानंतर तुम्ही बाहेरचा व्ह्यू पण बघू शकता कसा वाटतोय. पुण्यात सगळीकडे ट्रॅफिक असतं. आणि तुम्हाला बघा एक पोस्टर दिसतोय, त्यात रोहित शर्माचं पोस्टर सगळीकडे लावलेलं असतं. आणि त्यानंतर झालेली भांडणं. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो। तर आम्ही त्यानंतर उतरलो गुलटेकडी मार्केटच्या स्टॉपला आणि स्टॉपवरून चालत चाललेलो. तर जाता जाता तुम्ही हा ट्रॅफिक पण बघू शकता. मी चाललेलो आणि आता इथूनच सुरू झालते की विकायला बसलेले आंबे वगैरे विकायला बसलेले, कारण की आंब्यांचा सीझन होता. आणि सगळीकडे तेच आंबेच दिसत होते. त्यामुळं मला खूप घेऊ वाटलेली, पण बघू आता आम्ही पुढे गेल्यानंतर घेतोय का नाही. तर हे पण बघा, इथं पण आहेत. आणि पोचलोय आम्ही एक. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता पब्लिक. तर कसं आहे मार्केट बघा माझ्या पाठीमागे. इथं प्रत्येक सेक्शन वेगवेगळा असतो. भाज्यांचा वेगळा, फळांचा वेगळा, असं कांदे वेगळे, असं करत सगळे वेगवेगळे सेक्शन असतात. तर आम्ही कांद्याच्या सेक्शन मध्ये गेलो. कांद्याचा सेक्शन झाला की आम्ही गेलो बटाट्याच्या सेक्शन मध्ये. तर एयरपोर्ट पे गाड़ी भेजने की क्या जरूरत थी, वहाँ तो हवाई जहाज होते हैं ना। बटाटा पण बघू शकता. बटाटा आणि कांदा एकाच सेक्शन मध्ये असतो. आणि आता आम्ही जाणार होतो फळांच्या सेक्शन मध्ये. तर फळांच्या सेक्शन मध्ये बघा, तुम्हाला आत्ता तर तुम्हाला पाहायलाच तुम्ही बघितलं की आंब्यांचा सीझन चालू आहे. तर सगळीकडे आंबे आहेत. आणि बाकीचे पण फ्रुट्स होते, सफरचंद वगैरे बाकीचे पण. आणि तर आम्हाला घ्यायचं होतं सफरचंद, कारण की आम्ही चाललेलो मामापाशी. तर मामाच्या इथे जाणार होतो. तेवढ्यात आम्हाला भाजला रस, आणि जाताना आम्ही घेतलेले हापूसची पेटी. आणि तर पब्लिक आता आपण चाललोय घरी. आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय पब्लिक, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.